टी परीक्षा आणि त्याचे शिक्षकांच्यावर किंवा शैक्षणिक क्षेत्रावर बरे वाईट होणारे परिणाम या संदर्भात आज तरुण भारतने राऊंड टेबल म्हणजे एक छोटंसं चर्चासत्र आयोजित केलं होतं आणि त्यात या कोल्हापूर जिल्ह्यातील म्हणा खूप शिक्षण क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत किंवा ज्यांना त्याचा अभ्यास आहे किंवा त्याचा अंतरंग सगळं माहिती आहे अशा या सगळ्या दिग्गजांना बोलावलं होतं. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आपापल्या पद्धतीने समस्या मांडल्या. शिक्षणाधिकाऱ्यांनी म्हणजे त्याच्या पाठीमागची टीईटीच्या मागची भूमिका सांगितली. हे टीईटी संदर्भातला हा विषय सर्वसामान्य लोकांना म्हणजे पालकांना कळावा विद्यार्थ्यांच्या आणि विद्यार्थ्यांनाही कळावा आणि साऱ्या समाजालाही कळावं हे म्हणजे काय आहे त्यासाठी या राऊंड टेबलचं आयोजन केलं होतं. खूप चांगली माहिती या निमित्तानं या दिग्गजांनी दिलेली आहे. टी संदर्भात आज जी काही चर्चा झाली की टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा खरं तर RT ॲक्ट कलम 23मध्ये असं म्हटलेलं आहे की NCTEनं ते रेग्युलेट करावं. NCTEनं ठरवलेली पात्रता शिक्षकांना बंधनकारक असावी. NCTEनं TET असावी असं म्हटलेलं आहे. त्याच्या अनुषंगानं ही म्हणजे आत्ता सगळ्यांना जे काही सुप्रीम कोर्टाचा डिसिजन झाला आणि बंधनकारक केलेली आहे. खरं तर याच्यामध्ये जर सुधारणा होणं आवश्यक असेल तर मला वाटतं मूळ ॲक्टमध्ये सुधारणा होणं किंवा अमेंडमेंट होणं आवश्यक आहे. त्याशिवाय हे कायदेशीररित्या होणार नाही. तर त्या अनुषंगाने काहीतरी हालचाली होणं आवश्यक आहे असं माझं मत आहे. TET संदर्भात सुप्रीम कोर्टानं जो सर्वांना सक्तीचा निर्णय दिलेला आहे त्यामुळे संपूर्ण देशामध्ये शिक्षकांच्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये गोंधळ उडालेला आहे. पण कलम 311नुसार आमची धारणा अशी आहे की एकदा सेवेमध्ये कायम झालेल्या शिक्षकांना पुन्हा परीक्षा दिली नाही किंवा उत्तीर्ण झाला नाही म्हणून त्यांना सेवेतून काढता येणार नाही. त्यामुळे TETची सक्ती हा जो विषय आहे तो रद्द करावा आणि पूर्वलक्षी प्रभावानं ती लागू केली जाऊ नये. RT ॲक्ट लागू केल्यानंतर 23 ऑगस्ट 2010ला जो NCTनं आदेश काढलेला आहे त्या आदेशामध्ये ज्याप्रमाणे पूर्वलक्षी त्यापूर्वीचे जे शिक्षक आहेत त्यांना यातून TETतून वगळलेलं आहे आणि याच मुद्द्याला अनुसरून पुन्हा एकदा केंद्र सरकारनं आणि सुप्रीम कोर्टाने विचार करावा आणि जे सध्या सेवारत शिक्षक आहेत या सगळ्या सेवारत शिक्षकांना TETतून वगळण्यात यावे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालंच पाहिजे, परंतु गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं यासाठी TET हे मोजमाप दंड होऊ शकतं का याचासुद्धा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय झाला आहे याच्या विरोधात पुनर्विचार याचिका दाखल करणं गरजेचं असून आणि या संदर्भात शासनानं शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे राहणं गरजेचं आहे. वास्तविक पाहता DED आणि BEDच्या परीक्षा ज्या आहेत ते शासनामार्फतच घेतल्या जातात आणि असं असतानासुद्धा गेली अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना पुन्हा TET परीक्षा दिली पाहिजे आणि TET परीक्षा जर उत्तीर्ण झाला नाही तर त्यांना सेवेतनं कमी केलं जाईल अशा प्रकारचा जो आदेश आहे तो आदेश खरं म्हणजे शासनानं परत घेतला पाहिजे आणि या TETच्या संदर्भामध्ये सवलत देऊन कुठल्याही शिक्षकाला या सेवेतून कमी करता कामा नये किंवा TETचा या पुढचा जो भाग असेल तो DED आणि BEDच्या परीक्षेमध्ये TETचा अभ्यासक्रम या परीक्षांनाच ठेवावा. त्यासाठी वेगळी TETची परीक्षा असणं गरजेचं नाही असं मला वाटतं. 2010 पूर्वीही आणि 2010 नंतरही त्यावेळी शासनाने लागू केलेले जे भरती नियम होते त्या पात्रताला आम्ही पूर्ण करूनच शासनाच्या मध्ये इन झालेलो आहोत. तरीसुद्धा आम्ही प्रत्येक वेळेला स्वतःला कसं सिद्ध करायचं TET ऐवजी मला असं वाटतं की रिफ्रेशिंग कोर्सेस शासनाने सुरू करावेत आणि दर्जेदार RP द्यावेत.